प्रो कबड्डी प्रमाणे प्रो दहीहंडी सुरू होणार. शासकीय नोकरीत 5% स्थान देणार. मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. दहीहंडीच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रो कबड्डी प्रमाणे प्रो दहीहंडी सुरू होणार असल्याची घोषणा केली असून दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. गोविंदांना शासनाच्या इतर सुविधांचाही लाभ मिळणार आहे. यासोबतच शासकीय नोकरीत 5% स्थान देण्यात येणार आहे. तसेच दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात, अशा गोविंदांना व त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे. गोविंदा पथकातील खेळाडूंचा दहीहंडीच्या थरावरून पडून मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 10 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरून प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे 2 अवयव निकामी झाल्यास त्याला 7,50,000 रुपये इतके आर्थिक सहाय्य करण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरून पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला 5 लाख इतके आर्थिक सहाय्य केले जाईल. हा आदेश केवळ या वर्षासाठी 2022 ला लागू राहील. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरविण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. या संदर्भात विम्याचा प्रीमियम भरण्याची योजना शासन तपासत असून दहीहंडी उत्सव उद्याच असल्याने विमा योजनेच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी कमी कालावधी असल्याने आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. दहीहंडीसाठी स्थानिक आवश्यक परवाना असणे गरजेचे आहे. न्यायालय, प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे आयोजक संस्था तसेच गोविंदा पथकाने पालन करणे आवश्यक आहे. गोविंदांच्या सुरक्षेची सर्व काळजी संस्थांनी घेतलेली असावी. त्याचप्रमाणे पथकातील सदस्यांनी औपचारिक व अनौपचारिक प्रशिक्षण घेतलेले असावे. मानवी मनोरे तयार करण्याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे अपघात किंवा दुर्घटना झाल्यास सदर आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही. गोविंदांच्या बाबतीत वयोमर्यादेचे पालन करणे बंधनकारक असून 18 वर्षाखालील सहभागी गोविंदांना आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही. मानवी मनोरे रस्त्यांना अपघात झाल्यास गोविंदांना तात्काळ वैद्यकीय मदतीची कार्यवाही आयोजकांनी स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने करणे गरजेचे आहे. मनोरे रस्त्यांना झालेल्या अपघाताबाबत आयोजकांनी तात्काळ स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणेकडे तात्काळ अहवाल देणे आवश्यक आहे.